त्यांचं भरीचा डोक्याचा मेंदू शांत आहे, सदैव आनंद आहे. असे लहान जेव्हा तुम्ही होताल ना तेव्हा काल्याचे अधिकारी बना. मोठे झाले तर काला भेटत नाही बरं का. म्हणून तो कोबराय म्हणाले अगोदर मी लहान झालो मग काल्यापर्यंत गेलो. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगे साखरे गारवा मुंगे साखरे गारवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगेसा करीचा रवा. लहान होता येता सन्ना मावशा हो ताई माई भाऊ दादांनो तरच काल्याला बसा. नाही तर काय खोळमान आहे तुमचा सुद्धा आणि काय खोळमान आहे माझा सुद्धा. लहानच जर होता येत नसेल तर उपयोग काय. लहान व्हा लहान. लहान होण्यामध्ये आनंद आहे. म्हणून कृष्णानं सवंगडी जे होते ना ते लहान बरोबर घेतले. त्यांना बरोबर घेऊन भगवंताने काला केला आणि असा जो काला आहे त्याचा हा आनंद आहे. हरिनामाचा जीवब्रह्माचा खिचडीचा हा काला आणि हा जो काला आहे तो काला आपल्याला आनंद देतो. परंतु या काल्याचा आनंद नेमका कसा आहे याचं वर्णन म्हणजे माऊलीचा हा अभंग. म्हणून ज्ञानोबारायांचा हा काल्याच्या प्रकरणातील गोड अभंग आणि त्यामध्ये ते म्हणतात योगिया मुनी जना ध्यानी. योगी योगी कोणाला म्हणतात जे काय बाजूला करण्याकरता सिद्धी प्राप्त करण्याकरता काळ सारावा चिंतने एकांत मास गंगा स्नाने अशा मुक्तीने जे जगतात ना ते योगी आहे. आणि ते एकांतात राहतात, लोकांतात येत नाही, ते योगी. अजून कोण? मुनी. मुनी म्हणजे कोण? ज्यांनी भगवत नामाचा प्रसाराचं ब्रीद अंगी घेतलेलं आहे त्यांना मुनी म्हणतात. ते कशाचीच अपेक्षा करत नाही परंतु जगतामध्ये आनंद वाटण्याचा प्रयत्न करतात त्यांना मुनी म्हणतात. आमच्या महाराजांनी गळ्यात विना टाकला. विना गळ्यात चांगल्या चांगल्या ते कोण झाले? मुनी झाले. मुनी. हा, नारद नाही, मुनी झाले. एवढंच म्हणतो मी. नारदाचं नका. नारदाच्या पात्रतेचं व्हायचं सोपं आहे का? अहो तिन्ही लोकांचे भांडण लावून तो माणूस एकदम भारी. हा, नारद इज अ ग्रेट. मला भेटले दोनदा, भेट वगैरे झाली आणि नंतर मी त्यांना पाहिल्यावर म्हणलं हे आपल्याला काय जमायचं. आपण एका ठिकाणी जाळ दूरसंगत काढतो परंतु तो जाळही लावून देतो आणि अग्निशामनचा बंबई मागून बोलवतो. त्याला नारद म्हणतात. नुसतं पेटवत नाही, भिजवतो पण. मुनी. आणि मुनींचं काम काय आहे? यारे नाचो प्रेमानंदे राम नामाची छंदे. हे जो आनंद आहे ना तो आनंद वाटत सुद्धा तावगे हरिजन मिळून आले रावळा. हे जो आनंद आहे तो जगताला देतात ते मुनी आहे. या मुनीमध्ये सुद्धा कीर्तनकार महाराज मोडतात बरं का. मुनीमध्ये ज्यांनी ज्ञानाचं आणि नामाचं प्रबोधन मांडलेलं आहे ते मुनी, योगी मुनी. आणि तुम्ही आम्ही सर्वांच आस लावून बसलेलो आहे कशाची? सुखाची, भगवंताच्या परमसुखाची. आणि असं जे सुख आहे हे बघा योग्यांना प्रयत्न करण्याकरता तास करावा लागतो. योगात भगवंताची प्राप्ती सहज साध्य नाहीये. कारण योगी असो, मुनी असो किंवा तुम्ही आम्ही सर्व असो, या सर्वांना एकच गोष्ट करायची आहे, ध्यान. काय करायचंय महाराज? ध्यान. आता ध्यान करण्याकरता ज्यांचं ध्यान करायचंय ना ते ध्यानात पाहिजे. नंबर 1. नंबर 2, ज्यांचं तो ध्यान करीत आहे ना त्यांचं ध्यान करीत असताना ज्यांचं तो ध्यान करीत आहे त्यांचं ध्यान जो ध्यान करीत आहे ना त्यांच्याकडे पाहिजे. कळलं का?
आणि ध्यान करण्याकरिता जो ध्यानाला बसलेला आहे ना त्याचं ध्यान नीट झालं पाहिजे। याचा अर्थ तो सर्वांगी ध्यान अवस्थेमध्ये आला पाहिजे। मेडिटेशन म्हणजे सहज नाहीये, एकाग्र होणं। मग असं जे ध्यान आहे, ध्यान म्हणजे भगवंताच्या आधी ज्याचा आठव येतो ना त्याला ध्यान म्हणतात। विठ्ठल आणि हे जे ध्यान आहे ना ते ध्यान जगही त्याचं करतं, मुनी त्याचं करतात, योगी त्याचं करतात। एवढे जे करतात ना एवढा प्रयत्न त्यांचा चालू आहे तरी त्यांना अजून साधता येईना। ते जे ध्यान आहे, ते जे परम सुख आहे ना ते आम्हाला कसं मिळालं? ते सुख आसनी शयनी। आसनी म्हणजे बसल्या बसल्या, आसनी म्हणजे बसल्या बसल्या। आसनी म्हणजे बसल्या बसल्या। मला वाटलं होतं माहिती नाही मिळालं, भारी माहिती घेतलं पण बापूजी दया उलटा पालटा उद्योग करून पोचवला। येतो का पण आवाज? नारायणा हा भारी आहे, छान आहे। याला म्हणतात अनुकूल प्रारंभ। आपोआप योग जोडून आला का नाही, यांना काय मध्ये मचमच करावा आधीच्या माहित ना। मग नाही एक जण म्हणाली, भाऊ म्हणाले नाही हा घ्या, हा घ्या, आता हा तो एकदम भारीच निघाला। याला म्हणतात प्रारब्ध अनुकूल होय, याला म्हणतात ईश्वराची कृपा। तू म्हणजे त्याच्यात काय आला कृपा? हो योग जुळून आला। मला माहिती होतं का तो भारी माहिती म्हणून, पण देवाने पाठवला, यांच्या रूपाने पाठवला, यांच्या रूपाने पाठवला। म्हणजे हे कोण आहे आता सध्या? आणि हेच मान्य करत नाही। हा तो कायचा देव? हा फॉल्ट आहे आपल्या। ज्ञानोबराय म्हणतात तसं नाही, अहो हे सुद्धा देव, हे सुद्धा वर्षते संकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मानली आली। अनवर्त भय भूमंडळी भेट तू तया होता। सर्वांमध्ये तो व्यापक भाव येणं, हा आणि तो जो आनंद आहे ना ते सुख आसने। बसल्या बसल्या तुम्ही येताय मानो, बसल्या बसल्या तुम्ही आठव करू राहिले का नाही नामाचा? अशा नका पाहू माझ्याकडे, आठव होतो का नाही बसल्या बसल्या? आज चालू येतो आता येतो का नाही माणूस फिरून फारून आला का? बसल्या बसल्या जे सुख मिळवतो आहोत ना आपण, हे सुख मिळवण्याकरता योगी मुलींना खूप प्रयत्न करावा लागला। तेही जाऊ द्या बसल्या बसल्या, झोपल्या झोपल्या सुद्धा आपल्याला त्याचा आठव करता येतो। आसनी शयनी, झोपताने सुद्धा हम बैठे आराम हमारा जप करे राम। आणि असं जे सुख आहे ना ते सुख आम्हाला मिळालं। फावले रे हरी सुख फावले रे। फावलं म्हणजे मिळालं, फावलं म्हणजे आमच्या नशिबात आलं, फावलं म्हणजे गरजेपेक्षा जास्त मिळालं। जेवढ्याची गरज होती ना तेवढंच नाही, जास्तीचं मिळणं म्हणजे फावलं। म्हणजे गरज तुम्हाला 50,000ची आणि खिशात येऊन पडले 50 लाख, याला म्हणतात फावलं। पावलं नाही, फावलं जास्तीचं आलं। असं जे सुख आहे ना ते परम सुख आम्हाला मिळालं। ज्ञानोबरायांनी एका जणाने विचारलं, तुम्ही म्हणताय तिथपर्यंत मान्य आहे, परंतु मग ते कोणतं सुख आहे? बघा शब्द कोणता वापरला? हरी सुख फावले रे योगिया मुनी जना ध्यानी। ते कोणतं? ते म्हणजे कोणतं? आम्हाला सांगा ते सुख कोणतं? मग त्याचं उत्तर देताना सांगितलं गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया। गोकुळीचे गवळी होते ना त्यांना जे मिळालं ते अजून गोपी गोधना सकळा। गोपिकांना मिळालं ते, गाई वासरांना मिळालं ते। असं म्हणतात वृंदावनामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा वेणू वाजवत होता तेव्हा गाई गोपाळ ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा
गोपवासियांना मिळालं, गोपिकांना मिळालं, गाय वासरांना कसं मिळालं? निघाले धेनु चाराया वासरे करुनिया गोळा वाजवे पावा गोविंदो ऐकोनी वेणूचा गोकुळच्या गवळ्या गोपी बोधना सकळा हरी सुख फावले रे हरे सुख फावले रे गोकुळच्या गवळ्या गोपी बोधना सर्वांना मिळालं ते सुख आणि असं जे सुख आहे ना ते सुख ज्ञानोबा वाळवंटात बसलेले होते सर्व संतांची मांदियारी आवती होती होती आपण काय ओरायला माहिती का हे सारे म्हणून राहिले असं ओरायला तुम्ही गरज येतो ना बाबा वेळ वाचेल त्यावेळेस कोण पुढे पुढील पण हे तसे नाही ना हे पुढे हे पुढे लगेच म्हणून राहिले मग तो एवढला एक ताई ताशी पाहत हे म्हणजे किती वाटायला कोणाला त्यांना ज्ञानोबराय सर्व संत मांदी आली होती चोखोबराय होते गुरुबा काका होते नामदेवराय होते सावता बाबा होते कुर्मदास होते नरहरी होते विश्वबा होते सर्व मी पण होतो तिथं त्यावेळेस तुम्हाला आठवत नाही मी होतो आम्ही सर्व तिथं बसलेलो होतो तेव्हा गुरुबा काका उभे राहिले म्हणाले माऊली तुम्ही सांगू राहिले ते सुख ते सुख ते सुख मग ते सुख आणि हे सुख आपल्याला म्हणे अरे दादांनो ज्ञानोबराय म्हणाले भाऊ दादांनो बाप रखुमा देवरो विठ्ठले तो पांडुरंग परमात्मा आहे ना तो सुद्धा ते सुख सवंगडिया दिले रे तुम्हा सर्वांना तेच सुख मिळणार आहे म्हणून बापांनो माझ्यावर विश्वास ठेवा जे सुख तुम्हाला हवाय हरी सुख फावले रे हरी सुख फावले रे विठोबा रखुमाये जय Oh,
अशा प्रकारचा हा घोडा बघा. तुम्हाला वाटलं ठोपा रखमाई झाली म्हणजे बाबा आवरून घेतो का काय? असं अजिबात नाही. तुमच्या डोक्यात जे आहे ते माझ्या मनात सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला जरी 40गावला संध्याकाळी कीर्तन आहे तरीही मला पूर्ण खात्री आहे माझा श्रीपाद बाबा माझा रामदास बाबा मला 7 वाजेपर्यंत पोहोच करेल. मी 2 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं तरी हो. मी सुरतला मोटरसायकलवर कीर्तनाला येतो 2002 मध्ये. आता जवळजवळ 22 वर्ष झाली आहे ना बापूजी. त्याच्यामुळे तुमच्याकडे यायचं म्हणलं का माझ्या अंगात हो. मला फोन केला बापूजींनी परवा रात्री. तुम्हाला सर्वांना कारण माहिती आहे. परमश्रद्धेय परम आदरणीय क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू गुरुवर्य वैकुंठ सुकुन निवासी महारू बाबा यांचं दुःखद असं महानिर्वाण झालं. आणि काल्याची जी सेवा आहे ते परमश्रद्धेय गुरुवर्य धनराजजी बाबा कोलपिंपरीकर यांची होती. परंतु सक्का भाऊ मोठा भाऊ गेल्यामुळे त्यांना येणं शक्य नाही. आणि मग मला बापूजीनं रात्री फोन केला. मला झोपत काय बोलतो ते समजना. बापूजींना कळालं बापू म्हणजे मी सकाळी फोन करतो बरं का. मला हा. मग मी मोबाईल सकाळी पाहिला. बापूजीचा फोन कशासाठी आला होता. मग मी परत लावला. ते म्हणे असं असं बोनाट आहे. म्हणलं मग तसं आहे तर मला पण संध्याकाळी 40गावला कीर्तन आहे. ते म्हणे मग कसं करता. मी म्हणलं कसं कशाला करता. असंच करू आपण लगेच. कसं कशाला करायचं म्हणजे चल थाल म्हणलं काय यायचं. मागच्याच वर्षी एक म्हातारी मला बोलली होती. आता ती मला दिसाना का मला ती उमदाना हो पुढच्या वर्षी ये पण बर का. मग मला ते शब्द आठवले. म्हणलं ह्या म्हातारीचे वाक्य म्हातारीनं खरे केले म्हणून येण्याचा योग आला. असा जो योग आहे तो सुखाचा योग आहे. आणि यालाच हरी सुख भावले रे हरी सुख भावले रे. हेच सुख आहे. आणि जे सुख त्याचा आनंद कसा उपभोगला असं जर तुम्ही म्हणाल तर भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे ना त्या चरित्रात डोकावून बघा म्हणजे त्याचा तो आनंद करेल. काल्याचं कीर्तन म्हटलं का बापूजी त्याला एक मर्यादा आहे. म्हणजे बाकीच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार बाबाने काहीही बरळू नये. हा हल्ली कीर्तनकार बरळणारे जास्त झाले. काल माझं सिन्नर तालुक्यात मिठसागरीला कीर्तन होतं. समाज खूप होता. तेव्हा मी बोललो कीर्तन ऐकणारे श्रोते नाही राहिले. कीर्तन ऐकणारे श्रोते कमी झाले. आणि कीर्तन
करणारे कीर्तनकारच तयार होईना. कारण हे व्यासपीठ म्हणजे व्यवसायाचं व्यासपीठ. काय सांगावं तुम्हाला. मला बापूजींनी बारडोली मार्गे यायला सांगितलं. मला त्या गुगल मॅप नाही ना इकडून आणलं मलसाना आणि तिथं आहे ना रस्ता बलका भारी हो. परंतु थोडस पुढं त्या हायवेला लागलो आणि एक दांडका आडवं पडलं. आणि मी म्हणलं त्याला वर कर. तू थांब थोडी पुढे घेतली पुढं थोडी मागे. अरे मला दांड कवर करायचं माझी गाडी मागं पुढं करायला कशाला सांगतो का नाही. अजून थोडी पुढे घेतली आणि ते दांड लगेच वर झालं. मी म्हणलं चमत्कार झाला. मला असं वाटलं टायर खाली काय त्यांनी घालून ठेवलं. आणि थोडं 50 फूट पुढे गेलो आणि लगेच मला मेसेज आला तुझ्या अकाउंटमधून 65 रुपये काढण्यात आले आहे. मी गाडी बाजूला लावली. त्याच मोठा टाइम झाला. गेलो त्याच्याकडं. माझे पैसे तो घेतलेच. भांडण झालं आमचं. तो म्हणे अहो नियम आहे. म्हणलं कोणता नियम. माझ्या खात्यातले पैसे तो घेतले त्याला कोणता नियम. तो म्हणे तुम्ही आता रस्त्यानं आले. म्हणलं हो. रस्ता कसा वाटला. म्हणलं हो भारी. मग तो भारी जो बनवला ना त्याचं ते भार आहे. असं आहे का. हा मग मला रस्त्याने येता येता विचार करायला लागलो मी. जर चांगला रस्ता यांनी बनवला तर यांनी भाडं काढलं. आम्ही कीर्तनकारांचा रस्ता कोणी बनवेले. ज्ञानोबा तुकोबाने बनवेले बरोबर. मग आम्ही टोल बघा बहिण केली त्यांचा. हा त्यांच्या नावानं पोट भरता. दोन तासाचे 40-40, 50-50 हजार रुपये उकळता हो तुमच्या खिशातले जाता. आणि तुम्हाला इथे गोड वाटत. हा तुम्हाला थोडीच गौतम ऋषीची कथा ऐकायला गोड वाटतं. तुम्हाला गौतमी आवडत. तुका म्हणे जनवेरे उस सोडून खाती वाढे हा वाढे. अरे काय कीर्तन. हा हेच वाट बघत होतो. हे कधी पुढे सरकते कधी मंडप फुल होते. कारण मंडप फुल झाला का मग मला आनंदाच्या उकळ्या येतात. आणि जेव्हा मंडप फुल येत होतो ना तिथून पुढे मी 2 तास पकडतो.